गुड मॉर्निंग पॅरिस। आज आपण आलो आहे फ्रान्समध्ये, म्हणजे फ्रान्सची कॅपिटल जी पॅरिस आहे तिथेच आपण आलो आहे आणि आता आपण आहोत आयफिल टॉवरच्या खाली आणि आता आपण चाललो आहे आयफिल टॉवरला सेकंड फ्लोअर आणि टॉप आपण दोन्ही बघणार आहोत आणि प्रत्येक स्टेप वाईज मी तुम्हाला एक एक गोष्टी दाखवणार आहे। चला तर मग आता आपण चाललोय वरती आयफिल टॉवर कडे। माझ्या मागे तुम्हाला दिसते ही लाईन आहे एस्केलेटरची, जिथे आपण आता ह्या टॉवरला वरती चाललोय। इथे येऊन आपल्याला तिकीट काढता येतं, पण जर आपण ऑनलाईन तिकीट परचेस केली तर इथे जर लाईनमध्ये आपली जे गर्दी असल्यामुळे खूप वेळ जातो, तो आपला वेळ वाचेल। आता अगदी आम्ही लिफ्टच्या इथे एवढी गर्दी एवढी लाईन आहे आणि नेमका पाऊस सुद्धा सुरू झालाय, तर आता आमचाच नंबर आहे लिफ्टमध्ये जाण्यासाठी। आणि आम्ही आता लिफ्टमध्ये आहे, लिफ्ट चालू झाली आहे आणि लिफ्ट म्हणजे लिटरली मला मुंबई लोकल ट्रेनचा डब्बा आहे ना, एवढी गर्दी असं नाही की 10-12 माणसांची कॅपॅसिटी आहे, भरपूर गर्दी आहे एकदम। मस्त व्ह्यू दिसते मस्त। आता आपण सेकंड फ्लोअरला आहोत, बाहेर आलोत म्हणजे लिफ्टने आणि इतकं छान दिसते ती नदी आणि सगळं, बापरे। आणि इथून मेन ह्यांचे जे अट्रॅक्शन्स आहे ते सुद्धा दिसत आहे, पण थोडंसं पावसाळे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे, पण बाकी खूपच छान वाटलं एकदम। माय गुडनेस, खूपच मस्त एकदम। ही दुर्बीण आहे, इथून आपल्याला दुर्बीण बघायसाठी पण त्याला 1 युरोचा आपल्याला कॉइन टाकायचा आहे आणि मग हे बटन प्रेस केलं की आपल्याला हे दुर्बीणीतून आपल्याला छान झूम करून क्लिअर बघता येईल। म्हणजे खूपच मस्तच व्ह्यू आहे, इतकं भारी वाटतं ना बघायला। सेकंड फ्लोअरवरच आहोत आपण, म्हणजे हा सब सेकंड म्हणेन मी, म्हणजे खाली एक आणि हा एक असा सेकंड फ्लोअर आहे हा। पण काय भारी वाटते, जरासा पावसाने जरासा गोंधळ केलाय, पण खूपच छान वाटते, खूपच। बघायला एवढं छान वाटतंय ना। आपल्याला पूर्ण सिटी सुद्धा दिसते छान एकदम। तरी आपण हे सेकंड फ्लोअर वरून बघतोय, अजून जेव्हा टॉप वरून बघू तेव्हा बाप रे। अट्रॅक्शन्स जे आहेत ना ते इथून दिसत आहेत, पण थोडंसं क्लाउडी वेदर झाल्यामुळे ना
क्लिअर दिसत नाहीये, थोडे असे. आणि खाली आपल्याला ती रिव्हर क्रूज दिसते. आणि संध्याकाळी 6 नंतर जेव्हा इथे ह्या लाईट्स लागतील तेव्हा तर अजूनच सुंदर दिसेल. असं प्रत्येक दर तासाला इथे लाईट लागते. इथे आपल्याला ह्या टॉवरला जे हे बल्ब दिसत आहेत ना, ते संध्याकाळी 6 वाजता दर तासाला इथे लागतात आणि ते इतके सुंदर दिसतात. म्हणजे आपण संध्याकाळी परत येणारच आहोत तो व्ह्यू कॅप्चर करायसाठी. सेकंड फ्लोअरवर सोविनियर शॉप आहे. आपण ते शॉपमध्ये जाऊया आतमध्ये आता. इथे मी आपल्याला दाखवते आता ह्या आयफिल टॉवर जो लाईटमध्ये ब्लिंक होतो ते आपल्याला इथे दिसतंय. साईज सुद्धा आहे, छोटी मोठी, एकदम मोठी. खूप छान दिसतंय, पण खूपच छान. थोडीशी पुन्हा पावसाने मेहरबानी केली आणि थोडं ऊन आलंय आता. खरंच वर्थ सीइंग आहे. पॅरिसचा हा आयफिल टॉवर बघणं म्हणजे एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. सो इथे तर ना भरपूर वेळ घेऊन या, म्हणजे वेळेअभावी किंवा घाईघाईत बघण्यात काही मजा नाही. आयफिल टॉवरचं मेन अट्रॅक्शन एकदम टॉपच्या डेकला येऊन आता आपण बघतोय. खूप म्हणजे तुम्ही स्वतःच बघा, इतका सुंदर व्ह्यू. म्हणजे मी याआधी मलेशियाला बघितलं आहे, दुबईला, हाँगकाँग, सगळे असे व्ह्यूज, पण हा सुद्धा त्याचं एक स्वतःचं म्हणजे एक वेगळं लुक आहे. खूपच छान दिसते, खूपच छान.
माझ्यासाठी. मी इथे दाखवते हा. मी इथे हाँगकाँगचं सुद्धा गेली आहे. मकाऊचं टॉवर सुद्धा बघितलंय मी. सिंगापूरला सुद्धा गेली आहे. कोलालंपूरला सुद्धा मी गेली आहे. दुबईला सुद्धा 2012 मध्ये गेली तेव्हा मी बुर्ज खलिफाला गेलेलो. मी व्हॅलेंटाईन तिथे साजरा केला होता. आपण इथे बँकॉक थायलंडला सुद्धा गेलोय. इथे मी थोडंसं झूम करून आर्क दिसते ते दाखवायचा प्रयत्न करते. म्हणजे वरून सगळंच काय काय दिसतंय पण आपल्याला असं जरा झूम करून बघायला लागतं. म्हणजे मला दिसतंय पण व्हिडिओमध्ये कॅप्चर करताना. आता आपण अजून टॉपच्या जो ओपन डेक आहे ह्याच्यावरती नाहीये पण हा सगळ्यात शेवटचा टॉप डेक आहे. आणि सेकंड फ्लोअरला असं हे छोटंसं स्नॅक्ससारखं म्हणजे आतमध्येच आहे. तिथं आपण असं इथे आता डेझर्ट आणि मी कॉफी घेतली थोडीशी माझ्या भाषेत पेट पूजा करायसाठी. आज मी आयफिल टॉवरला ऑलमोस्ट 4-5 तास मी आतमध्ये होती. ग्राउंड, सेकंड फ्लोअर, अगदी टॉप मी सगळा व्हिडिओ कवर केला आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.